जालन्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची धमकी। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवावी नसता पुन्हा एकदा कार सेवा करून औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवावी या मागणीसाठी जालन्यात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत। छत्रपती संभाजी महाराज यांचा झालेला मृत्यू म्हणजे हिंदुस्थानातल्या हिंदूला झालेली जखम असून जोपर्यंत औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ती जखम भळभळत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। दरम्यान सरकारने औरंगजेबाची कबर न हटवल्यास जशी बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली त्याप्रकारे आम्ही कार सेवा करून औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करू, अशी धमकीवजा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री अतुल उपाध्याय यांनी आज जालन्यात दिलाय। साहेब, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी काय मागणी आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं? आमची मागणी अशी आहे की औरंगजेब हा काही राजा नव्हता। औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा दहशतवादी होता। ज्या प्रकारे अजमल कसाब आणि ओसामा बिन लादेन या दोघांचीही कबर सरकारने कुठेही केलेली नाही, यांना कुठेतरी समुद्रामध्ये गाडून टाकण्यात आलेलं आहे। त्याच प्रकारे औरंगजेब हा दहशतवादी होता, हिंदू द्वेष्टा दहशतवादी होता। त्याने आपले महाराष्ट्राचे सगळे हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र आणि हिंदू स्वराज्याचे द्वितीय छत्रपती श्री धर्मवीर शंभूराजे यांना फितुरीने पकडून 40 दिवस अतिशय हाल करून म्हणजे त्याची हत्या केलेली आहे। आणि ते जे अमानवी आणि पाशवी अत्याचार त्याने आपल्या महाराष्ट्राचे जे राजे होते छत्रपती शंभूराजे यांच्यावर केलेली आहे। आणि ते शंभूराजेंचा मृत्यू म्हणजे आपल्या प्रत्येक हिंदूंच्या मनाला झालेली जखम आहे। आणि जोपर्यंत ह्या औरंगजेबाची कबर ह्या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ती जखम भळभळत राहणार। आणि जेव्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जर सरकारने आमचं मागणी मान्य केली नाही कबर उद्ध्वस्त करायची, तेव्हा आम्ही ही स्वतः कार सेवा करून कबर उद्ध्वस्त करू, तेव्हाच ते आमच्या जखमेला मलम लागल। ज्या हिंदू संघटना आहे ज्यांनी कबर काढण्याचं सांगितलेलं होतं त्यांना जिल्हाबंदी जी आहे ती छत्रपती संभाजीनगर प्रशासनाने केली, याकडे कसं बघताय? नाही, आता जिल्हाबंदी केलेली आहे का नाही हे काही निश्चित मला काही माहिती नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही। सरकारने तुमच्या मागणीची गांभीर्याने दखल नाही घेतल्यावर पुढचा इशारा काय असेल? आंदोलनाचा पुढचा टप्पा नाही, आम्ही सरकारला स्पष्टपणे इशारा दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत, किंवा आता आज हे फक्त आंदोलनाचा पहिला दिवस आहे, पहिली पारी आहे। ह्याच्यानंतर आंदोलन जास्तीत जास्त तीव्र होत जाईल आणि शेवटी आम्हाला ज्या प्रकारे बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी बाबरी उद्ध्वस्त केली त्या प्रकारे आम्ही कार सेवा करून त्या औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू। काय नाव आपलं? मी ॲडव्होकेट अतुल उपाध्याय, जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद, जालना।